आणि आता वळूयात पंढरपूरकडे, कारण शक्तीपीठाच्या मोजणी दरम्यान शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। अंगावरती पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न झालाय। माळशिरस तालुक्यातल्या निमगाव इथे ही घटना घडली। मोजणीला विरोध करत असताना शेतकरी आक्रमक झाले। शक्तीपीठाच्या मोजणी दरम्यान शेतकऱ्यानं अंगावर पेट्रोल ओतून घेतलं। माळशिरस तालुक्यातल्या निमगाव इथली ही घटना आहे। शक्तीपीठाची मोजणी एकीकडे सुरू होती, मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात होता आणि पोलिसांसमोरच त्यांनी अंगावरती पेट्रोल ओतून घेतलंय। मोजणीला हा विरोध एक प्रकारे शेतकरी करत होते आणि त्यावेळेला ते आक्रमक झाले। पोलिसांनी पेट्रोल ओतणाऱ्या शेतकऱ्याला अडवलं, त्यांना अडवण्याचा प्रयत्नही झाला, मात्र मोजणीला होत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या या तीव्र विरोधामुळे काही काळ वातावरण चांगलंच तणावग्रस्त झालं होतं। अधिक माहिती घेऊयात, संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संकेत, अतिशय तणावाचं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, काय नेमकी इथल्या शेतकऱ्यांची भूमिका आणि प्रशासनाचं म्हणणं? सध्या खरं तर माळशिरस तालुक्यातील निमगाव हे गाव आहे, पूर्ण बागायती क्षेत्रात असणारं गाव आहे आणि याच गावातून शक्तीपीठाची नवीन अलाइनमेंट गेली। याची मोजणी कालपासून होणार होती। काल शेतकरी नेते असणारे निमगावातील के पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यानंतर कालपासून या संपूर्ण गावामध्ये तणावाची परिस्थिती होती आणि अशातच आज प्रत्यक्ष मोजणी ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस शेतकऱ्यांनी पोलिसांसमोर पेट्रोल ओतून घेतलं। पोलिसांनी त्यांना अडवण्याचा आणि बाजूला करण्याचा मोठा प्रयत्न केला, मात्र तरी देखील शेतकरी हे चांगलेच आक्रमक झालेले दिसून होते। काल तणावाच्या परिस्थितीमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील या गावाला आणि शेतकऱ्यांना भेट दिली होती आणि सांगितलं होतं की जी तुमची भूमिका असेल त्याच भूमिकेशी माझी भूमिका समर्थनार्थ राहील। त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये शक्तीपीठ विरोधाची जी धार आहे ती अधिक तीव्र होताना दिसते आणि यातूनच आज हा सगळा प्रकार घडलेला आहे। आता सध्या जरी तणावाची परिस्थिती असली तरी पोलिसांचा मोठा फौजफाटा निमगावात दाखल आहे। प्रज्ञा, नक्कीच समय हा मुख्यमंत्र्यांसाठी अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, मात्र ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध हा आता पाहायला मिळतोय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संकेत।